चालेली आहे. सर्वधर्म उपासक उपासकांनो, संपदानं धम्मदानं जिनाति. हे धम्माचे दान जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, हे दान महान दान आहे. या दानाएवढं कोणतंही दान होऊ शकत नाही. संपदानं धम्मदानं जिनाति. सब रस, या रसापेक्षा कोणताही रस चांगला असू शकत नाही. सब रती धम्म रती, या रतीपासून कोणतीही रती श्रेष्ठ होऊ शकत नाही. बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि तीन रत्नाचं दर्शन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि ही जबाबदारी महापरिवार परिवाराने स्वीकारलेली आहे. अनेक वर्षापासून बुद्ध वंदना चालू केलेली आहे. बुद्ध वंदना म्हणजे बुद्ध गुणाची वंदना करतो. भगवान बुद्ध देव नाही, भगवान बुद्ध ईश्वर नाही, भगवान बुद्ध नवसाला पावत नाही. भगवान बुद्धाची वंदना आपण का करतो? तर भगवान बुद्धाचे 84,000 गुण आहे. लाभदायी आहे, फलदायी आहे, करुणामय आहे, दुःखातून मुक्त करणार आहे. आपण हे काही आपले गुण वाढवून आपला परिवार सुखी करावा. या ठिकाणी मुखेडवरून तुझे म्हणते गगनमुखी या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं मुखेडला आपण 2 वर्षापूर्वी ठेवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी धम्मपरिषद होत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं 60 मुलांना एकत्र करून मुखेडचे आज 60 मुलं प्रत्येक गावागावात फिरत आहेत. धम्माचं आर्थिक दान जमा करत आहेत, प्रबोधन करत आहेत, धम्मपरिषदेचं त्या ठिकाणी आवाहन करत आहेत की आपण धम्मपरिषदेला यावं. कराळे मास्तर गुरुजी विदर्भातले ते देखील येणार आहेत. भीमरावजी आंबेडकर देखील सुद्धा येणार आहेत. अनेक भिक्खू औरंगाबाद, मुंबई आणि मुलावा या ठिकाणी येणार आहेत. सामने संघ देखील शिबिर त्या ठिकाणी चालू करणार आहोत. 20 तारखेला दीक्षा आहे. ज्याला कोणाला त्या सामने संघामध्ये 10 दिवस बसायचं आहे ते बसू शकतात. शिकवण्यासाठी डॉक्टर एन सत्यपालजी हे देखील येणार आहेत. पालीचे ते लेक्चर होते. आता ते सध्या आपल्या महाविद्यालयावर आहेत. ते सुद्धा आपल्याला शिकवण्यासाठी येणार आहेत. सांगणार संघाला केमोधर्म देखील त्या ठिकाणी राहणार आहे. भिक्खू डॉक्टर कृष्णमुक्तजी देखील त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून जर आपण ज्याला कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सांगून शिबिरासाठी उपस्थित राहावं. 20 तारखेला बांगलादेश होणार आहे. एक वेळेस तरी शिवाजी काशे वस्त्र आपल्या अंगावर यावं ही असे संकल्प केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि म्हणून अनेक आपल्या परिवारामध्ये अनेक जण सामील झालेले आहेत. मला माहित आहे जेव्हापासून ते सामील झाले तेव्हापासून त्यांचे गुण वाढवत आहे आणि मान उपासकांना गुण वाढवले पाहिजे. आपण शुद्ध वस्त्रामध्ये आपण परिधान करून आहोत, उपासक आहोत. संप्रदायामध्ये जे काही महाराज असतात म्हणजे वारकरी पंथ, त्याला वारकरी पंथ म्हटलेला आहे. आपल्याला उपासक म्हटलेला आहे. पंचशिलाचं पालन करणारा तो उपासक, पंचशिलाचं पालन करणारा जो वारकरी पंथ आहे. आणि त्या वारकरी पंथ सुद्धा बुद्धाचाच विचार घेऊन चाललेले आहे. पांडुरंग पंढरीचा पांडुरंग जे म्हणतात ते बुद्धालाच ते जाणतात. बुद्धाचं तत्वज्ञान लोकांना सांगतात, परंतु थोडं थोडं सांगतात. आपण एक पंचशिलाचं पालन करतो. वारकरी देखील पंचशिलाचं पालन करतात. शपथ घेतात त्यावेळेस आपण पाण्याची पातळ निर्माण स्वीकार समाधी आम्ही याची शपथ घेतो की प्राण्याची हत्या करणार नाही. तेही माळ घालताना प्राण्याची हत्या करणार नाही म्हणून तेही शपथ घेतात. अभिमतानावेरकरी स्वीकार समाधी आम्ही आपण हे शीलकरण करतो आणि जीवनभर चोरी करणं न करण्याची शपथ घेतो. माळकरी देखील वारकरी पंथ देखील अभिमतानावेरकरी स्वीकार समाधी आम्ही त्यांनी चोरी करणार नाही म्हणून शपथ घेतात. जर चोरी केलं तर ते महाराज राहू शकत नाही, माळकरी राहू शकत नाही आणि वारकरी सुद्धा पंढरीचे राहू शकत नाही. हे सत्य
शुचिचारा वेरमणी शिखापदम समाधी आदी काम वासनेपासून दूर राहण्याचे आपण टाळतो. उपासक कामे शुचिचारा वेरमणी शिखापदम समाधी आदी ग्रहण करतो. आपण वारकरी पंथात देखील कामे शुचिचारावर काम वासनेवरती आळा घालतात. मुसावादा वेरमणी शिखापदम समाधी आदी आपण देखील मुसावादा वेरमणी शिखापदम समाधी आदी याच्या शिलाचं पालन करतो. तेही देखील मालकरी देखील आपल्या शिखाचं पालन करतात. सुरा वेर म्हणजे ममादधाना वेरमणी शिखापदम समाधी आदी तो पंचशिलाचं पालन करतो. तो दारू सिगरेट गांजा आपण जी काही नशा येणारी वस्तू आहे ती वस्तूचं सेवन करत नाही. आणि जर सेवन केलं तर तो उपासक ठरल्या जाऊ शकत नाही, होऊ शकत नाही उपासक. तसंच मालकऱ्याचं देखील आहे. सुरा वेर म्हणजे ममादधाना वेरमणी शिखापदम समाधी आदी मालकरी सुद्धा मालकरी संप्रदायाचे नशा करत नाही. आज नशा करणारे जे आपण पाहतोय तप करणारे कसे नशा करायला आपण सारे टीव्हीवर पाहत आहोत. बिंदास नशा करत आहे. म्हणून हे मालकरी देखील उपासकच आहेत बुद्धाचे. आणि पांडुरंगही त्यांनी बुद्धच मानून नामदेव महाराज असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज असेल किंवा तुकडोजी महाराज असेल यांचं जर आपण जीवनचरित्र वाचलं तर आपल्याला कळून येईल हे मालकरी खरे उपासक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी थोडंसं पुढे जायचंय. एक भक्ती आलेली आहे सत्यकांची. त्या ठिकाणी एक कार्यक्रम काही ठिकाणी जायचे. थोडासा टाइम असला ते